हॅलो, नमस्कार मंडळी. बघा, आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा माताला देखील महत्त्व असतं. अन्नपूर्णा माता ही आपल्याला कशा स्वरूपात ठेवायची आहे, तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये बघू शकतात. हे माझं देवघर आहे आणि मी देवघरात अन्नपूर्णा माता कोणत्या प्रकारे विराजमान केलेली आहे किंवा कोणत्या धान्यात ठेवलेली आहे, तर चला मग जाणून घेऊया. सर्वात आधी मी मध्यभागी गणपती बाप्पांना विराजमान केलेलं आहे. त्यानंतर कुलदेवता म्हणजे कुलाची देवी असते, आपली रक्षण करणारी कुलस्वामिनी माता, त्या ठेवलेल्या आहेत वरती सर्वात आधी. व नंतर खालच्या याच्यावर मी विठ्ठल रखुमाई, गडावरची देवी, शिवलिंग, महालक्ष्मी, बालकृष्ण, गोपाल भगवान आणि अन्नपूर्णा माता. तर अन्नपूर्णा माताच म्हणजे देवी पार्वतीचं सुद्धा स्वरूप आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा माता ही ठेवायची आहे. माझी ही चांदीची अन्नपूर्णा आहे, तर मी चांदीचीच वाटी घेतलेली आहे. त्यात अक्षदा व तांदूळ म्हणून ठेवलेले आहे. तांदूळात ती म्हणजेच अन्नपूर्णा माता ही विराजमान केलेली आहे. व पळी 2 तांदळाचे दाणे ठेवलेले आहे. असं म्हणतात अन्नपूर्णा माता यांची जी पळी असते ती पळी नेहमी भरलेली असावी. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला ठेवायची आहे देवघरात. इकडे हा मोरपंख ठेवलेला आहे. लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे. श्री खंडेराय महाराज आहेत. हे बघा, ह्या पद्धतीने ही गाय आहे, चांदीची गाय आहे. हे बघा, कासव आहे. एक छोटासा पाण्याचा तांब्या लोटा भरून ठेवलेला आहे जल देवांसाठी. हे बघा, त्यानंतर इकडे कासव आहे, काचेचं कासव आहे. मला कासव ठेवायला खूप आवडतं. त्यानंतर ह्या लोट्यामध्ये गंगाजल भरून ठेवलेलं आहे. त्याच्यावर एक फूल ठेवलेलं आहे. इकडे गजलक्ष्मी आहेत, दोघी साईडला गजलक्ष्मी आहेत. मार्गशीर्ष चालू आहे, त्यामुळे मी महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा ठेवलेली आहे. कारण दर गुरुवारी मला पूजा मांडायची असते, त्यामुळे महालक्ष्मी मातेची मूर्ती देखील आहे. तर हे आहे मंडळी माझं देवघर, तुम्ही बघू शकतात. मला रोज सुंदर असं छान स्वच्छ केलेलं देवघर आवडतं. मी रोज नेहमी माझं काम आटपल्यानंतर सकाळी मला जेव्हा टाईम मिळाला तेव्हा मी पूजा करत असते. हे बघा, गोपाल कृष्ण भगवान आणि अन्नपूर्णा माता म्हणजेच गोपाल कृष्ण हे विष्णूंचाच अवतार आहे. त्यांच्या शेजारी जर अन्नपूर्णा ठेवली म्हणजे बहीण भावाचं नातं खूप सुंदर असतं आणि छान असतं. बहीण भावांचा संसार अगदी आनंदाने होत असतो. तुम्ही पिंडेच्या जवळ सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वतीचं स्वरूप आहे, पण मी गडावरची देवी ठेवलेली आहे शिवलिंगाजवळ. खूप छान वाटतं. विठ्ठल रखुमाई आहेत. कसं वाटलं माझं देवघर नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.